नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। रोड रोमिओची मस्ती शाळकरी मुलींच्या जीवावर बेतली। अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना। राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड। सध्या शाळा महाविद्यालयातील रोड रोमिओंमुळे शाळा महाविद्यालय प्रशासनासह पालक देखील चांगलेच वैतागले आहेत। महाविद्यालयासह अनेक पर्यटन स्थळी देखील यांचा त्रास वाढला आहे। रस्त्यावर चालताना मोटरसायकलचा स्टंट करणे, आरडाओरडा, गोंधळ असे प्रकार सर्रास घडत आहेत। मात्र संगमनेर तालुक्यात रोड रोमिओंची मस्ती 2 शाळकरी मुलींच्या जीवावर बेतल्याची घटना घडली आहे। संगमनेर शहरानजीक असलेल्या कासारवाडी गावाच्या परिसरात पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या बोगद्यातून जात असणाऱ्या 2 शाळकरी मुलींवर महामार्गावर असलेल्या मोकळ्या जागेतून अज्ञात इसमाने दगड टाकल्याने 2 मुली गंभीररित्या जखमी झाल्या। संगमनेर शहरालगत कासारा दुमाला शिवारात श्रीनिवास आणि धुमाळ हे 2 कुटुंब कामाच्या निमित्ताने अकोला व जालना जिल्ह्यातून आले आहेत। त्यांच्या मुली कासारा दुमाला येथील शाळेत शिक्षण घेत आहेत। गेल्या काही दिवसापासून आस्था ही काशेश्वर विद्यालयात आणि श्रुती ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहे। या दोघी शाळकरी मुली शाळेत जात असताना कुणीतरी अज्ञात रोड रोमिओने पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या बोगद्यातून जाताना मोकळ्या जागेतून दगड टाकल्यामुळे तो दगड श्रीनिवास यांच्या मुलीच्या डोक्यामध्ये पडल्याने ती गंभीररित्या जखमी झाली। तिला शहरातील शेळके हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले। मात्र तिच्या डोक्याची जखम मोठी असून तिला 7 ते 8 टाके पडले असून श्रुती हिला मुका मार लागल्याचे डॉक्टर दत्तात्रय शेळके यांनी सांगितले। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।